मेहता का उल्टा चष्मा। तिथे हा तुमचा पतंग मी उडत असताना पाहिला, कोणास ठाऊक कसा, पण हा कुठल्या तरी अदृश्य दोऱ्याने मला आपल्याकडे खेचत होता। मी या पतंगाकडे धावले आणि हलत डुलत हा पतंग माझ्याकडे आला आणि त्यावर तुमचा पत्ता लिहिला होता। मीही अनेक वर्षांपासून लग्नोत्सुक होते। मला वाटलं ईश्वरानं माझं ऐकलं आणि माझ्यासारख्या कोणाला तरी माझ्यासाठी पाठवलं। अहो सपनाची बघ तुम्ही। हो ना। जसे तुम्ही पोपटलालजींचे शेजारी आहात तशी मी यांची शेजारी आहे। आता लग्नाचं स्थळ घेऊन कोणी एकटं थोडीच येतं, म्हणून मी पण सोबत आले। म्हणजे लग्न मावशींना करायचंय? हो पोपट काका। पण गौरीजी थोड्या मोठ्या नाहीयेत? थोड्या? अरे थोडी नाही, खूप मोठी आहे। अहो प्रेम कुठे वय बघत का? ते म्हणतात ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन। मग चला आत बसून एकमेकांशी खूप साऱ्या गप्पा मारू आणि एकमेकांना जाणून घेऊ चांगल्या प्रकारे। नाही अहो नाही, नाही. एकमेकांना जाणून घेणार नाही तर आयुष्य कसं काढणार सोबत? नाही, नाही. मला पूर्ण आयुष्य सोबत नाही घालवायचंय। मलाही पूर्ण आयुष्य सोबत नाही घालवायचंय, मला 7 जन्म तुमच्या बरोबर घालवायचे। काय 7 जन्म? कमी आहेत ना? आपलं प्रेम बघून ईश्वर आपल्याला बोनस वर्ष देतील, मग आपण अजून वर्ष एकत्र राहू। मी सुद्धा काय बोलतेय, 7 जन्म काय, आपण तर 100 जन्म एकत्र राहू। अरे साठी बुद्धी नाठी झाली। चला चला आज जाऊन गप्पा मारूया। काय झालं? अरे डॉक्टर इंजेक्शन घेऊन अरे पप्पू ठीक आहेस ना यार? अरे काय झालं पोपटलाल, काय झालं बाळा तुला? हाती भाऊ बघा ना काय आहे? अरे काय होतंय? अरे काय झालं? कोणाच्या हातात पतंग लागला? मी आधीच लग्न नाही करणार बाबा। मगाशी जे स्वप्न म्हटलं होतं ते तर नाईटमेअर निघालं। अगदी बरोबर बोललास। अरे पण आता पुढे काय करायचं मला तर काही समजतच नाही। जे करायचं ते करा, काही होऊ द्या, मी आधीच लग्न अजिबात नाही करणार। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। काय झालं पोपटलालजी, ठीक आहेत ना? हो हो ठीक आहे ठीक आहे। काही झालं तर नाही ना त्यांना? अहो ते माझे होणारे पती आहेत। नाही 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 ते ठीक आहेत, तुम्ही बसा बसा ना। नाही नाही मला पाहावंच लागेल। पोपटलालजी 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 आली ती। पोपटलालजी तुम्ही ठीक आहात ना? लपवा मला। कुठे लपू? अरे कुठे लपू मी? अरे इथे तर लक्षात येईल। पोपटलालजी अरे हत्ती भाऊ मी तुमच्या मागे लपतो। लपो अरे लपो अरे पण कुठे लपू? कुठे लपू मी? अरे पोपटलाल तू लपतो काय? ती बळजबरीने थोडी लग्न करणार आहे तुझ्याशी। नाही 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 नाही। पोपटलालजी मी आत येते। हा आली आली अरे आली आली ती आली आली। अरे पोपटलालजी 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 कुठे आहात तुम्ही? पोपटलालजी कुठे आहात तुम्ही? पोपटलालजी सांगा ना कुठे आहेत पोपटलालजी? अरे ऍक्च्युली काय झालं, तो त्याला खोकला आला ना।
तर त्यामुळे तो बाथरूमला गेलाय. पोपटलालजी मेलो मी. अरे कुठे फसलोय मी? पोपटलालजी मी इथे नाहीये. पोपटलालजी तुम्ही इथं बाल्कनीत काय करताय? मी काहीतरी शोधतोय ना. आता तुम्हाला काही शोधायची गरजच नाहीये. आपण दोघांनी ज्याला आयुष्यभर शोधलंय म्हणजे आपण एकमेकांना मिळालो. अरे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत आहात. काय समजू? मी 70 वर्षांची आहे. जीवन काय आहे चांगल्या प्रकारे समजलंय हो मला. अहो त्याच्याचमुळे. हे बघा, मला तुम्हाला फ्रँकली एक सांगायचंय. मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. पण का? अरे का काय का? पत्रकाराचं आयुष्य खूप ना विचित्र असतं. पण मला चालेल. अरे पण मला चालणार नाही ना. अरे पत्रकार कधी एका जागी टिकत नसतो. कधी इथे तर कधी तिथे. पत्रकाराचं जीवन काही सोपं नाहीये. मला सोपं आयुष्य आवडतच नाही. पण का? अरे का काय का? पत्रकाराचं आयुष्य खूप ना विचित्र असतं. पण मला चालेल. अरे पण मला चालणार नाही ना. अरे पत्रकार कधी एका जागी टिकत नसतो. कधी इथे तर कधी तिथे. पत्रकाराचं जीवन काही सोपं नाहीये. मला सोपं आयुष्य आवडतच नाही. हे बघा, पत्रकाराशी लग्न करून ना तुम्ही संकटामध्ये याल. संकटाशी तर माझी मैत्रीच आहे. अगदी लहानपणापासूनची बरे का? का समजत नाहीये तुम्हाला? काय समजू? जिथे जिथे तुम्ही तिथे तिथे मी. हे बघा, पत्रकार नेहमी खऱ्यासाठी लढतात. ते कधी पण शहीद होऊ शकतात. असं म्हणू नका पोपटलालजी, असं म्हणू नका. माझं प्रेम तुम्हाला काही होऊ देणार नाही. या माझ्या बरोबर या. अहो या ना, मी म्हणते ना, या बरं. या 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 या. या हो या 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 ना. या या. साऊ सोडा, सांगा ना काहीतरी. या. बोला ना. बोला ना काहीतरी. तुम्ही अगदी खरं बोलत होता. शुभ कार्यात उशीर करता कामा नये. आपण आजच्या आज लग्न करूया. अरे एक मिनिट. मी म्हणालो होतो शुभ कामात उशीर नको. पण कधी कधी उशीर चालतो. पण काम योग्य व्हायला हवं. बरोबर. आता वेळच देवानं बनवली आहे, तर काय योग्य आणि काय अयोग्य. माझ्यासाठी तर सगळे मुहूर्त योग्य आहेत. आपण आजच लग्न करू. अरे असं नसतं. पंचांग बिचांग बघावं लागतं ना. पंचांगाला घाला गोळी. आजच आपण आर्य समाजाच्या पद्धतीने लग्न करू. सपना, सगळी तयारी तर होईल ना ग? अगो बाई, या मावशीनं फारच घाई आहे. हो ना, ही मावशी तर पोपट भाऊंच्या गळ्यातच पडली. अरे नाही 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 नाही. इतक्या लवकर सगळी तयारी कशी काय होणार सांगा ना. हा, अहो बिलकुल होऊ शकते. मी तर सगळी तयारी करूनच ठेवली आहे. तुम्हा सगळ्यांना फक्त तिथे यायचंय. सपना, सगळं रेडी आहे ना? हो, तुमच्या बाजूने 15-20 लोक आले तरी चालतील. तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलवायचंय त्यांना लवकर लवकर बोलवा. कसं होईल हे लग्न? कसा दिसेल जोडा? व्हेरी ऑड. मी सुद्धा माझ्या सगळ्या नातेवाईकांना बोलावून घेते. अरे हो, लग्नानंतर फिरायला कुठं जायचं हो? हरिद्वार की केदारनाथ? काशी. हा, काशीलाही जाऊ शकतो. अरे नाही नाही. मग काय काय बोलताय तुम्ही? अच्छा, तुम्ही जिथं म्हणाल तिथंच जाऊया. आधी लग्न तर करूया. अहो, मला सगळ्या नातेवाईकांना फोन करायचा आहे. माझा फोन कुठे आहे? मी देते. अरे फोन. अरे काय काय काय?